नमस्कार. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की आज खूप शुभ दिवस आहे. गौराई आपल्या घरी आल्या आहेत. हॅलो ताई, नमस्कार. तुमचं नाव? माझे नाव नीता उल्हास करू. गौऱ्या बसल्यात आपल्या घरी, तर किती वर्षापासून बसवतात ताई? ते आमच्या सासूबाईंच्या म्हणजे सासूबाई बसवायच्या, त्या पण त्यांचं लग्न झाल्यापासून बसवतायत. म्हणजे परंपराच आहे आमची, प्राचीन काळापासून गौरी बसवल्या जातात आमच्या घरी. आणि काय पद्धत आहे ताई तुमच्या घरी गौऱ्या बसवायची? गौराई बसायच्या दिवशी गौराईंचे मुखवटे घेऊन ते तुळशीच्या पुढे नेले जातात. परत बाजारातून त्यांचा मुराळी आणला जातो, लक्ष्म्या घेतल्या जातात, त्यांची ओटी आणली जाते आणि ती मग त्या मुखवट्यांबरोबर घरामध्ये घेतात. मग कुंकवाची पावलं उमटवतात. मग गौरी कशाच्या पावली आल्या तर गौरी सोन्याच्या पावली, हिरेमाणकाच्या पावली, मोतियाच्या पावली, गाईच्या पावली, गजलक्ष्मीच्या पावली, म्हणजे जेवढं आपल्याला म्हणता येईल तेवढं आपण घरात त्यांचं मुखवटे टेकवत टेकवत आणायचे, पूर्ण घरामध्ये फिरवायचे. आणि किचनमध्ये नेल्यावर अन्नपूर्णेच्या माते आणले म्हणून म्हणायचं, त्यांना किचन दाखवायचं. मग देवघराच्या तिथं आणायच्या आणि देवघराच्या तिथून मग त्यांना जिथं आपण स्थापन करणार आहोत तिथं ते मुखवटे आणले जातात आणि मग ते बसवले जातात. असं म्हणतात की गौराई माहेरी येतात आपल्या, तर त्यांना म्हणजे माहेरी आल्यानंतर जसं आपलं राखण केले जातो तसंच आपण त्यांचं करतो का? ज्या दिवशी गौरी आता आल्यावर आपण कोण पाहुणे आले की पाणी वगैरे चहा देतो, त्या पद्धतीने त्यांना पाणी द्यायचं, चहा द्यायचा. मग ज्या दिवशी येतील त्या दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांना पुरणपोळी, मग सगळी आपण दिवाळीत जे फराळ करतो तो फराळ, मिठाई, म्हणजे जे काय आहे ते आपल्या पद्धतीने आपल्या पूर्ण जेवढं आपली ऐपत असेल तेवढं त्यांना मिठाई सगळं म्हणजे जेवढं वर्षभरात आपण खाणं पिणं करतो ते त्यांना त्या दिवशी द्यायचं. त्या दिवशी द्यायचं पूजनाच्या दिवशी. आणि तिसरा दिवस आणि त्या दिवशी संध्याकाळी मग ज्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो त्या दिवशी दुपारी त्यांना 12 वाजता नैवेद्य दाखवला जातो. मग ओटी भरली जाते त्यांची आणि मग मिठाई वगैरे ठेवून डेकोरेशन करून मग आपण संध्याकाळी बायकांना बोलवायचं हळदी कुंकाला आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो. काहींकडं पूजा सत्यनारायणची असते. मग काही म्हणजे जशा पद्धती ज्याच्या त्याच्या पद्धती वेगवेगळ्या, घराची पद्धत वेगळी असते. आणि मग दुसऱ्या दिवशी नाही, त्या दिवशी 12 वाजेपर्यंत जागरण करायचं, गौरी जागवायच्या. मग कुणी म्हणजे गाणी वगैरे म्हणून, कुणी कशा पद्धती ज्याच्या पद्धतीने तसं ते जागवतात. मग गौरी जागरण झालं 12 वाजता, त्या अशी पद्धत आहे की 12 वाजता त्या हळदी कुंकू घेऊन आपल्याकडनं हळदी कुंकू घेऊन घराच्या बाहेर पडतात, घराच्या बाहेर जातात. म्हणजे त्याच दिवशी हळदी कुंकाच्या दिवशी त्या जातात. दुसऱ्या दिवशी त्यांचा मग ते कानवले असतात किंवा दहीभात, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग संध्याकाळी सवसांच्या टायमाला त्यांना उतरवलं जातं. धन्यवाद ताई, खूपच छान वाटलं. खूप छान तुम्ही सजावट केली आहे, जसं की तुम्ही बघू शकता.